तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला शेवग्याची तर भाजी तुम्ही खाल्लीच असेल, पण शेवग्याच्या झाडाची भाजी खाल्ली का? तर त्याचीच आज रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. ही शेवग्याची भाजी जी आहे ते त्याचे जे कवळे डिगे आहेत त्याच्यापासून बनवली जाते आणि ही आपल्या पोटासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण जसं कोणाचं पोट दुखत असेल त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. याच्याने पोटदुखी आपली क्लिअर होऊन जाऊ शकते. तर ही भाजी जी आहे तर आपल्याला याचे कवळे डिगे घ्यायचे आहेत. कवळे डिगे घेतल्यानंतर आपल्याला ही भाजी एकदम पाण्यात धुवून घ्यायची आहे एकदा, म्हणजे त्याच्यावर काही घाण असेल तर. आणि त्याच्यानंतर आपण जशी मेथीची भाजी जशी आपण निसतो तशी आपल्याला ही भाजी निसून घ्यायची आहे. एकदम म्हणजे उत्कृष्ट अशी त्याचे कवळे डेसं सर्व घ्यायचे आहे, जशी मेथीची भाजी आपण घेतो तशी. आणि त्याच्या आधी आपल्याला चुलीवर पाणी गरम करत ठेवायचं आहे. म्हणजे गरम झाल्यानंतर कसं पाणी गरम झालं की त्याच्यात लगेच टाकायचं आहे, म्हणजे आपली भाजी शिजायला टाईम लागणार नाही. तर भाजी निसून होसपर्यंत आपण पाणी तापत करायचं आहे. तर आपलं पाणी गरम आता झालंय शक्यतो. तर आपण पाणी झाल्यासारखंच आहे आणि भाजीसुद्धा आपली निसणी पूर्ण झाली आहे. तर भाजी आपल्याला त्या पाण्यात टाकून द्यायची आहे. आपल्याला ह्या पाण्यामध्ये थोडी गार टाकली तर चांगलं होईल, नाही तर नंतर टाकली तुम्ही गार तर चांगलं होईल. तर याच्यावर झाकण देऊन आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजत ठेवायचे आहे, म्हणजे याच्यात जो कडवटपणा राहतो तो निघून जातो. तर आपल्याला भाजी आता वाटते तयार झाली आहे. तर याची अशी पद्धत आहे की याला उकळल्यानंतर ही भाजी तुम्ही एकदा हाताने चेक करून घ्या, शिजले की नाही ते बघून घ्या. तर हे झाल्यानंतर आपल्याला पुढचं प्रोसेस सुरू करायचं आहे. म्हणजे तुम्ही भाजी एकदा नीट चेक करून घ्या आणि झाली असली तर तुम्ही ती खाली उतारून आणि त्याला आपण येळायचं म्हणजे भाजी अलग करायची आहे आणि पाणी अलग करायचं आहे. तर ते आपण करून घेऊया. तर आपली भाजी येळून झाली आहे आणि त्याचं पाणीसुद्धा आपण साईडला काढलं आहे. तर त्याच्यात आता आपण पाणी ओतायचं आहे त्या भाजीत, म्हणजे गार पाणी. आणि गार पाणी ओतल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित निपळून घ्यायची आहे. तर निपळायला कशी काय, तर आपण जसे कोणती पण भाजी करतो की त्याचा कारले वगैरे, तसेच ही पण भाजी आपल्याला निपळून घ्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून त्याचा कडवटपणा पूर्णपणे जातो आणि खायला सुद्धा एकदम व्यवस्थित लागते. तर चला भाजी आता आपली झाली आहे एकदम व्यवस्थितपणे. पाणीसुद्धा त्याचं अलग काढलं आहे, ते तुम्ही गार करून पिऊसुद्धा शकता, म्हणजे पोटाला आपल्या दुखणं बंद होतं. आणि त्याच्यात लसूण आपल्याला टाकायचं आहे, तो ठेसून घ्यायचा आहे आणि थोडी मिरचीसुद्धा कापून घ्यायची आहे, जेणेकरून फोडणी चांगली बसते. तर आपल्याला याच्यात पहिल्यांदा लसूण भाजून घ्यायचा आहे थोडा,
आणि त्याच्यात नंतर आपल्याला मिरचीसुद्धा थोडी टाकायची आहे. आणि त्याच्यात फक्त आपल्याला कोणता मसाला व हळद वापरायची नाही, फक्त आपल्याला तिखट मीठ टाकायचं आहे त्याच्यात, आपल्याप्रमाणे जितकं आपल्याला लागेल तेवढं. तर आपण मीठ टाकून घेतलं आणि ते थोडासा हलवून घेतलं तेलात आणि नंतर त्याच्यात आपली भाजी टाकायची आहे. नंतर व्यवस्थित भाजी ती हलवून घ्यायची आहे, जेणेकरून ती पूर्णपणे तिखट मिठात मिक्स होईल. आणि मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी आपली भाजी तयार आहे. आता ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत तुम्हाला खाऊन बघायची आहे कशी लागते ती.